ज्ञान होतं तरीही गुरूंची आवश्यकता का होती? जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांची तेजशलाका. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आजही हे शब्द अनेकांच्या ओठांवर सहज येतात. कुणी स्तोत्र म्हणून म्हणतं, कुणी सहज गुणगुणतं, तर कुणी त्याचा अर्थ शोधतं. पण हे शब्द पहिल्यांदा ज्या महापुरुषाच्या अनुभूतीतून प्रकटले ते कोण होते? संपूर्ण विश्व त्यांना जगद्गुरु आद्य शंकराचार्य म्हणून ओळखतं. अल्पायुष्य लाभलेल्या पण विशाल द्रष्टेपण असलेल्या वंदनीय शंकराचार्यांचा जीवन प्रवास सांगणारी ही कथा. इसवी सन 8व्या शतकात आजच्या केरळमधील कालडी या गावात शिवगुरु आणि आर्यांबा हे विद्वान दाम्पत्य राहत होतं. दोघेही धार्मिक, संस्कारशील आणि वेद परंपरेवर निष्ठा असलेले होते. त्यांच्या सुखी समाधानी जीवनात एकच सल होती, त्यांना मुलबाळ नव्हतं. चरित्र ग्रंथांनुसार सांगितलं जातं की उभयतांनी भगवान शंकरांची उपासना केली आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. त्याचं नाव ठेवलं शंकर. लहानपणापासूनच शंकर यांची बुद्धिमत्ता विलक्षण होती. त्यांचं योग्य वयात उपनयन झालं आणि त्यानंतर गुरुकुलात वेदाध्ययन सुरू झालं. वेद, उपनिषद, व्याकरण, मीमांसा अल्पावधीतच त्यांनी अभ्यासात अशी प्रगती केली की गुरुजनही त्यांच्या स्मरणशक्तीचं आणि आकलन शक्तीचं कौतुक करत. पण याच काळात त्यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला. त्यांचे वडील शिवगुरु यांचं अकाली निधन झालं. लहान वयातच त्यांनी जवळून मृत्यूची शाश्वतता आणि जीवनाची अशाश्वतता दोन्हीही अनुभवलं. शंकर यांचं अध्ययन सुरूच होतं. त्यांचं वय जरी लहान असलं तरी त्यांना पडणारे प्रश्न खूप मोठे होते. त्यांना शास्त्रातील गुंतागुंतीचे विषय समजत होते. त्यांच्या प्रश्नांची उत्तरही मिळत होती. तरीही मनाच्या तळाशी एक पोकळी कायम होती. ती पोकळी अज्ञानाची नव्हती. ती होती ज्ञानाने भरलेल्या ओंजळीतही उरलेल्या रिक्ततेची. त्यांना जाणवत होतं, शास्त्र मार्ग दाखवतात, पण त्या मार्गावर चालणारा आणि चालवणारा यांच्यात फरक असतो. याच काळात त्यांच्या मनात एक विचार अधिकाधिक दृढ होत गेला. सत्य अनुभवायचं असेल तर जिवंत गुरुची आवश्यकता आहे. त्यांच्या जीवनातील मगरीचा प्रसंग याच काळाशी जोडला जातो. नदीत स्नान करत असताना मगरीने त्यांचा पाय पकडल्याचं वर्णन अनेक चरित्र ग्रंथात येतं. त्यावेळी त्यांनी आईला संन्यासाची परवानगी मागितली. आर्यांबांनी साश्रू नयनांनी होकार दिला आणि मगरीने त्यांचा पाय सोडला. ही प्रत्यक्ष घडलेली घटना आहे की प्रतिकात्मक आहे यांवर अभ्यासकांची मतमतांतर आहेत. पण या प्रसंगानंतर शंकरांनी संन्यास स्वीकारला यावर विविध चरित्र ग्रंथ एकमताने भर देतात. संन्यास स्वीकारल्यानंतर शंकरांच्या आयुष्यात एकच ध्यास होता, योग्य गुरु. त्यांना असा गुरु हवा होता ज्यांना ब्रह्मज्ञान केवळ मुखोद्गत नव्हतं तर त्यांनी त्याची अनुभूती घेतली होती. त्या काळातील अद्वैत परंपरेत एक नाव अत्यंत आदराने घेतलं जात असे, गोविंद भगवतपाद. अद्वैत वेदांताचे अनुभवी आचार्य होते. नर्मदेच्या तीरावर साधनेत मग्न असलेले महान योगी होते. शंकरांनी निश्चय केला, जर ब्रह्मविद्येची अंतिम दीक्षा घ्यायची असेल तर मला त्यांच्याच चरणी लीन व्हायचं आहे. आणि कालडीतील तो लहान संन्यासी नर्मदेच्या दिशेने निघाला. दीर्घ प्रवासानंतर शंकर नर्मदेच्या तीरावर पोहोचले. नर्मदेच्या आजूबाजूला होतं घनदाट अरण्य, उंच कातळ, स्फटिकासारखं शुभ्र पाणी, कधी खडकांवर आदळत वेगानं धावणारं तर कधी खोल डोहात स्वतःचं शांत प्रतिबिंब जपणारं. नर्मदा अनेक ऋषींच्या तपश्चर्येची जणू निशब्द साक्षीदारच होती. नर्मदेच्या तीरावरच एका गुहेत
गोविंद भगवतपाद साधनेत मग्न होते. शंकर त्या गुहेत पोहोचले. उपलब्ध चरित्र ग्रंथांनुसार याच ठिकाणी गुरु आणि शिष्य यांची पहिली भेट झाली. गोविंद भगवतपादांनी त्या बालसन्याशाकडे पाहिलं आणि एकच प्रश्न विचारला, कोसी, तू कोण आहेस? हा प्रश्न नाव विचारणारा नव्हता, कुळ विचारणारा नव्हता. अद्वैत परंपरेत हा प्रश्न आत्मस्वरूपाच्या शोधाचा प्रश्न मानला जातो. उपलब्ध चरित्र ग्रंथांनुसार शंकरांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं. त्या उत्तराचं नेमकं स्वरूप विविध ग्रंथांमध्ये वेगवेगळं सांगितलं जातं. काही ग्रंथ त्याचा संबंध निर्वाण षटकमशी जोडतात, तर काही त्याचा स्वतंत्र उल्लेख करतात. इतिहास काहीही असो, एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे. गोविंद भगवतपादांनी त्या बाल संन्याशातील पात्रता ओळखली आणि त्यांना शिष्य म्हणून स्वीकारलं. इथे एक प्रश्न सहज पडतो. शंकरांकडे विलक्षण बुद्धिमत्ता होती, वेदांचा अभ्यास होता, वैराग्य होतं, मग त्यांना गुरुची गरज का होती? याचं उत्तर अद्वैत परंपरा अत्यंत सुंदर शब्दात देते. गुरु तो असतो जो सत्यावरील अज्ञान, अंधकार दूर करतो, शिष्याला आत्मस्वरूप ओळखण्याची दिशा देतो आणि आत्मज्ञानाची प्रचिती देऊन त्या ज्ञानातच शिष्याला स्थिर होण्यासाठी प्रोत्साहित करतो. अद्वैत वेदांतात ज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, ते केवळ बुद्धीने समजून घेण्याची गोष्टही नव्हे, ते जगण्याची दृष्टी आहे, स्वतःला ओळखण्याचा मार्ग आहे. गोविंद भगवतपादांच्या मार्गदर्शनाखाली शंकरांनी या दृष्टीचा सखोल अभ्यास केला. श्रवण, मनन आणि निधिध्यासन या परंपरेनुसार त्यांची साधना अधिक परिपक्व होत गेली. काही काळानंतर गुरूंना जाणवलं, हा शिष्य फक्त स्वतःच्या मुक्तीसाठी जन्मलेला नाही, त्याच्याकडे समाजाला दिशा देण्याची क्षमता आहे. उपलब्ध ग्रंथांनुसार गोविंद भगवतपादांनी त्यांना काशीला जाण्याची प्रेरणा दिली. वेदांताचा मूळ आशय लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. या क्षणापासून शंकरांचा जीवन प्रवास बदलला. गुरु भेटण्यापूर्वी ते सत्याच्या शोधात होते, गुरु भेटल्यानंतर ते सत्याचे वाहक बनले. शंकर संपूर्ण भारतभर भ्रमण करू लागले. गावोगावी, आश्रमांमध्ये, विद्वानांच्या सभांमध्ये ते एकच कार्य करत होते, संवाद. त्या काळात वेद, उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र हे सर्व उपलब्ध होते, परंतु त्यांच्या अर्थाबाबत भिन्न भिन्न मतप्रवाह निर्माण झाले होते. सामान्य माणसासाठी मूळ तत्वज्ञान समजणं कठीण होत चाललं होतं. शंकरांनी नवे ग्रंथ निर्माण केले नाहीत, त्यांनी आधीपासूनच असलेल्या ग्रंथांचा मूळ आशय स्पष्ट केला. यासाठी त्यांनी प्रस्थानत्रयी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र यांवर भाष्य लिहिलं. आजही अद्वैत वेदांत समजून घेण्यासाठी ही भाष्य मूलभूत मानली जातात. त्यांनी अनेक शास्त्रार्थही केले. आज वाद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जिंकणं, हरणं येतं, पण त्या काळातील शास्त्रार्थाचा उद्देश वेगळा होता. तो होता सत्याचा शोध. तर्क, शास्त्र आणि अनुभव यांच्या आधारे विचारांची चिकित्सा करणं. शंकरांनी या परंपरेला नवी ऊर्जा दिली. त्यांनी प्रतिस्पर्ध्याचा पराभव करण्यासाठी नाही, तर संवादातून सत्य अधिक स्पष्ट व्हावं म्हणून शास्त्रार्थ केले. त्यांच्या आयुष्यातील अनेक शास्त्रार्थ प्रसिद्ध आहेत. त्यापैकी मंडन मिश्रांबरोबरचा शास्त्रार्थ विशेष उल्लेखनीय मानला जातो. तो केवळ दोन विद्वानांमधला वाद नव्हता, तो दोन विचार पद्धतींमधला संवाद होता. आणि त्या संवादानंतर मंडन मिश्र पुढे संन्यास स्वीकारून सुरेश्वराचार्य म्हणून अद्वैत परंपरेतील प्रमुख आचार्यांपैकी एक झाले. गोविंद भगवतपादांनी दाखवलेल्या दिशेने शंकराचार्यांचं कार्य अविरत सुरू होतं. भारतभर भ्रमण करताना शास्त्रार्थ,
भाष्यलेखन, संवाद या सर्वांमधून अद्वैत वेदांताचा मूळ आशय पुन्हा स्पष्ट होत होता. पण शंकराचार्यांचा विचार केवळ त्यांच्या आयुष्यापुरता मर्यादित नव्हता. त्यांना एक प्रश्न सतत जाणवत होता, अद्वैत वेदांताचे ज्ञान त्याच्या मूळ स्वरूपात अखंडित राहील का? कारण ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू अज्ञान नसतो तर विस्मरण असतं. आणि काळानुसार मूळ अर्थ बदलत जाणं, भेसळ होणं हेही तितकंच मोठं संकट असतं. म्हणूनच शंकराचार्यांनी एक दूरदृष्टीचा निर्णय घेतला. भारताच्या चारही दिशांना 4 पीठांची निर्मिती केली. पूर्वेला गोवर्धन पीठ, पश्चिमेला द्वारका पीठ, उत्तर दिशेला ज्योतिर्मठ आणि दक्षिणेला शृंगेरी. ही केवळ मठांची स्थापना नव्हती, ही ज्ञान संरक्षणाची व्यवस्था होती. प्रत्येक पीठाला विशिष्ट परंपरा, विशिष्ट वेद, महावाक्य आणि गुरुशिष्य परंपरेची अखंड जबाबदारी देण्यात आली. यामुळे ज्ञान एका व्यक्तीपुरता मर्यादित राहिलं नाही, ते परंपरा बनलं. आज आपल्या हातात अमर्याद माहिती आहे, पण विश्वासार्ह ज्ञान शोधणं अधिक कठीण झालं आहे. अशा काळात जगद्गुरु आद्य शंकराचार्यांची ही कथा आपल्याला 2 महत्वाचे धडे देते. पहिला, खरा गुरु हा शिष्याला स्वतःवर अवलंबून ठेवत नाही, तो त्याला स्वावलंबी बनवतो, सत्य दर्शनाचा आरसा बनवतो. आणि दुसरा, खरा शिष्य हा सत्य स्वतःपुरता जपून ठेवत नाही, तो अशी परंपरा निर्माण करतो की सत्याचा प्रवाह त्याच्या जीवनापलीकडेही अखंड वाहत राहतो. आणि कदाचित म्हणूनच 1200 वर्षांनंतरही आद्य शंकराचार्यांचा आवाज आजही काळाच्या पलीकडून आपल्यापर्यंत पोहोचतो आणि आपल्यालाही विचारतो, कोसी? आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रवास सुरू झाला की शब्द ओठांवर आपोआप उमटतात. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहम्, न च श्रोत जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर् न तेजो न वायु, चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहम्.